अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी करा. सगळ्या महाविकास आघाडीची अचानक मागणी. भाजपचे चौकशीच्या मागणीला आव्हान आहे. उनकी मौत जो है वो रहस्य में कुछ तो हुआ है पर्दे के पीछे। अजीत दादा ने ये कहा था कि मैं पुराने घर में जाना चाहता हूं। फिर अजीत दादा ने कहा, उसके बाद बीजेपी के लोगों ने अजीत दादा को धमकाया कि अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई। ये धमकी थी अजीत पवार। फिर अजीत पवार ने जवाब दिया, मेरी बात छोड़ दीजिए, आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है। उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की रहस्यमयरित्या मौत होती है। जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करतात। पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे। तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्स मध्ये तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल। हे संपूर्ण 13-20चा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं, पण यामध्ये खूप काही सिजत आहे आणि 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांची होती असे त्यांचे शरद पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी सांगितलं। त्यांनी तर शपथ पण घेतली अजितदादांची की अशी चर्चा झाली होती म्हणून। सर्वज्ञानी रडत राऊत यांना कथा कादंबऱ्या लिहिण्याचा नाद होता, पण कदाचित वाट चुकून ते राजकारणात आले की काय अशी आता शंका वाटायला लागली आहे। या महाशयांचं म्हणणं आहे की अजितदादांकडे भाजपबद्दल काही कथित पुरावे होते, ते कागदपत्र जळाले नाहीत तर राऊत साहेब जा आणि कागद गोळा करा की कुणी अडवलंय तुम्हाला, नाहीतर ज्यांच्याकडे ते कागद आहेत ते घेऊन न्यायालयात जा आणि सिद्ध करा। अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलात तरी चालेल, कारण तुम्ही ठरवलंच आहे भारतीय गोष्टींवर तुमचा विश्वास नाही तर खुशाल जा।